येतोय. 4 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. हा सामना याच्या मनगटांवरती एक मोठा फटका आला, 2 चौकार आले तर सामन्यामध्ये मजा येणार. पण चेतन भावल काय गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू टप्प्याचा चेंडू होता. वारंवार या ठिकाणी फलंदाज बीट होत आहेत, कारण स्लोवर पद्धतीचे चेंडू टाकले जात आहेत. सुंदर गोलंदाजी करतोय आणि धावचित होतोय या ठिकाणी पद्माकर राजम, म्हणजे ज्याने दुसऱ्या षटकामध्ये षटकार आणला होता चेतन केळुसकर, तो आता स्ट्राईक वरती जातोय. सामना कधी फिरवू शकतो हा फलंदाज, पाहूया. 3 चेंडू आणि 14 धावा. पद्माकरची जागा घेतोय नवीन फलंदाज. आपल्या भारताची महिला क्रिकेट संघाची अंडर 90 वर्ल्ड कप ची स्पर्धा, फायनलची स्पर्धा आपला महिला संघ या ठिकाणी विजयी होतोय आजच्या दिवसामध्ये. खरोखरच महिलांचं सुद्धा आघाडी असते क्रिकेटमध्ये, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. अंडर 90 क्रिकेट स्पर्धेमध्ये फायनल विजेता होतोय भारत हा संघ. पुढचा चेंडू 3 चेंडू 14 धावा. चेतन केळुसकर सुंदर गोलंदाजी, वारंवार या ठिकाणी 4 चेंडूंवरती बीट करण्यात यशस्वी होतोय. 2 गडी बाद करतोय. काय गोलंदाजी करतोय चेतन भाबल. खरोखरच थोडे स्लोवर फसवे चेंडू टाकतोय आणि बीट होत आहेत वारंवार फलंदाज, पण क्षमता आहे चेतन केळुसकर कडे. 2 चेंडू 14 धावा. काय होत आहे या ठिकाणी. पुढे येऊन मोठा फटका खेळायचा होता. 5 चेंडू निर्धाव जाताना दिसत आहेत. खूप सुंदर गोलंदाजी आवडली तर टाळ्या होऊ दे. खरोखरच सुंदर गोलंदाजी. 6 चेंडू 14 धावांचं लक्ष होतं, आता मात्र लक्ष राहत आहे 1 चेंडू आणि 14 धावा. पुढचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर येऊन आणि निर्धाव षटक चेतन भाबल यायचं. या संपूर्ण स्पर्धेमध्ये हे पहिलं निर्धाव षटक टाकतोय तो म्हणजे चेतन भाबल. सुंदर गोलंदाजी. वाढत हा संघ या ठिकाणी विजयी होतोय, 3ऱ्या फेरीमध्ये दाखल होतोय. धन्यवाद. मी थोड्या वेळासाठी रजा घेतोय. या ठिकाणी आमचे सुरेशजी कांदळगावकर मालवणी समालोचक या ठिकाणी येतील. प्रशांत भाबल आपण यायचंय प्लीज, गरज आहे आपली. प्रशांत भाबल या.